मुंबईहून गोव्याकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसवरून निघाली. खचाखच भरलेली ट्रेन, पण एक कंपार्टमेंट मात्र थोडा मोकळा होता. कव्या, 27 वर्षांची, एक सिंगल ब्युटी थेरपिस्ट, तिच्या एका मैत्रिणीच्या पार्टीसाठी गोव्याला निघाली होती. ती तिच्या बुक असलेल्या सीटवर पोहोचली आणि समोरच्याच सीटवर बसलेला एक मनमोहक, सुटसुटीत कपड्यांमध्ये असलेला समर्थ दिसला. जवळपास 30 वर्षांचा, तीव्र डोळे आणि हलकं दाढीचं रूप. हाय, कव्याने नकळत ओठांवर हात फिरवत हसून म्हटलं. हेलो, समर्थ म्हणाला. नजरा भिडल्या आणि काहीतरी आत खोलवर चाल गेलं. कव्या हलक्या मेकअपमध्ये पण प्रचंड मोहक दिसत होती. ती पुस्तक उघडत होती, पण लक्ष समर्थकडे जात होतं. ट्रेन थोडी थरथरली आणि तिचा हात समर्थच्या गुडघ्यावर हलकेच स्पर्शून गेला. उप्स, सॉरी. कोण म्हणालं सॉरी म्हणायचं, तो हसून म्हणाला. हळूहळू बोलायला लागले. फ्लर्टिंग शब्दांमधून शरीर भाषा बोलू लागली. कव्या त्याचं बोट हातात घेत म्हणाली. तुला माहितीये का, काही हात असे असतात जे हातात घेतल्यावर शरीरात कंप होतो. समर्थ थोडा पुढे सरकत म्हणाला. आणि काही नजरा अशा असतात ज्या बघितल्यावर श्वासच थांबतो. गाडी रत्नागिरीच्या घाटात होती. संध्याकाळ झाली होती. दोघं शांत बसले होते. मग कव्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. तुझ्या शरीराची उष्णता जाणवते, तिने कुजबुजलं. माझं हृदयही वेगात धडधडतंय. तुझ्यामुळे, तो म्हणाला. ती त्याच्याकडे वळली, दोघांची नाकं एकमेकांना स्पर्शू लागली. त्याचे बोट तिच्या गालावरून तिच्या मानेकडे सरकले. तिने डोळे मिटले. एक सौम्य, पण तीव्र चुंबन. ट्रेनच्या हलक्याशा हालचालींसोबत त्यांचं शरीर एकमेकांना जास्त जवळ येत होतं. कव्या त्याच्या मिठीत गेली. तिचा श्वास वेगाने चालला होता. हे बरोबर आहे का, तिने विचारलं. जर हे चुकीचं असेल तर मला चूक पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, तो म्हणाला. ते दोघं ट्रेनच्या खिडकीजवळ एकमेकांच्या मिठीत होते. बाहेर चंद्रप्रकाश, आत हृदयांचा स्पर्श. कव्या त्याच्या कानाजवळ कुजबुजली. आजचे हे क्षण कदाचित आयुष्यभर लक्षात राहतील. त्याच्या ओठांनी तिच्या गालांपासून तिच्या मानेपर्यंत सौम्य चुंबनांचं ओझं चढवलं. कव्याने डोळे मिटले आणि स्वतःला त्या स्पर्शात हरवून दिलं. ते दोघं ट्रेनच्या खाजगी बाकांमध्ये एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे वितळून गेले. कोणी काही बोललं नाही, पण दोघांची मनं आणि शरीरं एकत्र आली. गोवा आलं. सकाळ झाली. सूर्य उगवला. कव्या आणि समर्थ एकमेकांच्या डोळ्यात पाहत उभे होते. हे फक्त एका रात्रीचं नव्हतं, कव्या म्हणाली. हो, हे सुरुवात होती. आता तुला परत मुंबईला परतवायला मी तिथंच उभा असेन. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले. सायंकाळचा वेळ. समुद्रावर लालसर सूर्यास्त. कव्या आणि समर्थ गोव्यातील कॅफेच्या गॅलरीत हातात हात घेऊन बसले होते. कालचं सगळं खरंच झालं का असं वाटतं, कव्या म्हणाली. समर्थ तिच्या केसांमध्ये बोट फिरवत म्हणाला. माझ्यासाठी ते स्वप्न होतं. पण आज तुला माझ्या मिठीत पाहून कळतंय की ते स्वप्न नव्हतं, तू आहेस. ते दोघं हातात थंड कॉकटेल घेत एकमेकांच्या नजरेत हरवले होते. सूर्य मावळत होता, पण त्यांचं प्रेम उगवत होतं. रात्रीचं हॉटेलचं स्वीट. समर्थने कव्याला मागून मिठी मारली. तिचं शरीर थोडं शहारलं. समर्थ, तू मला एक प्रश्नाचं उत्तर दे. बोल ना. आपण काय करतोय ते योग्य आहे का? कालची रात्र. एकत्र झोपणं, स्पर्श, चुंबनं. ते फक्त एक फिजिकल आकर्षण नव्हतं. समर्थने तिला स्वतःकडे फिरवलं. कव्या, कालच्या त्या मिठीत, त्या चुंबनात मी फक्त तुझं शरीर नाही,
तुझं संपूर्ण असणं जाणवलं. मी तुला फक्त स्पर्श केला नाही, मी तुला समजून घेतलं. त्याच्या ओठांनी हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. मी तुझ्या आत्म्यात शिरलोय, केवळ अंगावरून नाही. कव्या हळूवार हसली आणि ओठ ओठांवर थांबले, एक खोल, प्रेमाने भरलेलं चुंबन. जिथे शब्द नसतात, फक्त भावना बोलतात. दुसऱ्या दिवशी समर्थ उठतो आणि कव्या रडताना दिसते. कव्या, काय झालं? ती डोळे पुसत म्हणते. समर्थ, माझं आयुष्य खूप गोंधळलेलं आहे. मी मुंबईत एक लग्नाला नकार दिला होता. पण आता माझ्या आईबाबांनी पुन्हा त्याच मुलाला भेटायला सांगितलंय. तुला भेटायच्या एक दिवस आधी. समर्थ स्तब्ध होतो. म्हणजे तू परत जाताना त्याला भेटणार आहेस? मला भेटायचंय तुला. पण मी त्यांच्या अपेक्षांपासून पळत नाहीये. मी फक्त त्या पळवाटेत तुझ्यासोबत अडकल्यासारखी वाटते. समर्थ डोळे मिटून काही क्षण शांत राहतो. मग पुढे होतो. मी तुझ्यासाठी लढेन. फक्त तू नको हरू स्वतःवरचा विश्वास. कव्या घरी पोहोचते. तिच्या आईबाबांकडे विचारणा होते. समर्थ कोण आहे? तू आमच्यावर विश्वास ठेवत नाहीस का? कव्या ठामपणे उत्तर देते. माझं शरीर मी जिथे ठेवलं, तिथे माझं मन आधी गेलं होतं. माझं नातं समर्थशी पवित्र आहे. आई थोडी रागावते, पण तिच्या डोळ्यातून अश्रूही वाहतात. जर तो खरा आहे, तर तो तुझ्यासाठी उभा राहील. 15 दिवसांनी कव्या एका आर्ट गॅलरीत जाते, जिथे फोटोग्राफ्सचे प्रदर्शन आहे. एका भिंतीवर एक फोटो झळकतो. 3 तासांत प्रेम, त्यात कव्या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहत असलेला फोटो. समर्थ तिला मागून जवळ येतो. कव्या, मी तुझं फोटो घेतलं, पण माझं आयुष्य तुझ्या नजरेत सापडलं. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो, अंगठीत एक छोटंसं मोत्याचं पेंडंट. ही अंगठी नाही, हे ते 3 तास आहे, जे मी कायमसाठी तुझ्या बोटात घालायचं ठरवलंय. तू माझी होशील का? कव्या डोळे भरून त्याला मिठीत घेते. मी आधीच तुझी आहे. फक्त जगाला आता सांगायचंय. शेवट, पण खरं प्रेम कधीच संपत नाही. कधी कधी एका ट्रेनचा प्रवास तुमच्या मनाची गाडी चालवतो. त्या एका नजरेत, एका स्पर्शात, एका मिठीत आयुष्याची दिशा बदलते. कव्या आणि समर्थसाठी तो फक्त 3 तासांचा प्रवास नव्हता. तो त्यांच्या हृदयाच्या घडीचा नकाशा होता.